माझ्याकडून सर्व काही हिरावून घेण्यासाठी मला येडामाईला धन्यवाद म्हणायचंय, कारण तू माझ्याकडून जेवढं घेतलंस त्यापेक्षा मला जास्त दिलंस आई. किती वेळा आहे ना मी, मला पाहिजे होतं तेच मला दे असं तुला सांगत होतो मी, पण तू त्यापेक्षाही मोठं देण्याच्या तयारीत होतीस हे मला कधी कळलंच नाही. ना माझ्याकडे तेवढी वाट बघण्याची ताकद होती, ना तुझ्यावर तेवढा विश्वास ठेवू शकत होतो. माझं सगळं हरलंय आणि तू मला फक्त दुःख देतेस असं मला वाटत होतं, पण नाही, तू माझ्याकडून तेच काढून घेतलंस जे माझ्यासाठी कधीच चांगलं नव्हतं, आणि आता मला तेच दिलंस जे माझ्यासाठी योग्य आहे. आई येडामाई, तू जेही करतेस, जसंही करतेस ते माझ्या भल्यासाठीच असतं हे मला आता कळून चुकलंय. माफ कर मला येडामाई की मी तुझ्या निर्णयावर संशय घेतला. मला वाटायचं की तू मला संकटात ढकलतेस, प्रत्येक वेळी मलाच अडचणीत आणतेस, पण असं नव्हतं, कारण त्या संकटामागेही माझं भलंच होतं. पण यापुढे अशी चूक कधीच होणार नाही. आई राजा, उदे उदे, येडेश्वरी आई साहेबांचा उदे उदे.